नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही रायबा या डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे लिखित कादंबरीचा 9वा भाग ऐकणार आहात. आणि हा भाग आहे गड आला पण माझा सिंह गेला. कोंढाण्यावरून सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचं शव पालखीत घालून मोगरीवाडी विंझर मार्गे खरीव खिंडीतून राजगडाच्या पायथ्याशी आणलं. पायथ्याला खंडोबाच्या माळावर शिवाजी राजेंनी सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या स्वागतासाठी सजवलेली पालखी पाठवलेली होती. पालखी घेऊन भोई आणि शिलेदार सज्ज होते. कोंढाण्यावरून आणलेल्या पालखीत रक्तानं माखलेल्या तान्हाजीचं शव होतं. त्यावर कापड टाकलेलं होतं. सूर्याजीने पालखीला खांदा दिलेला होता. कुणी काहीही बोलत नव्हतं. शेलारमामांच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया होती. स्वागतासाठी महाराजांनी पाठवलेली पालखी पाहताच सूर्याजी आणि शेलारमामांना अश्रू अनावर झाले. राजगडावरून पालखी घेऊन आलेले भोई शिलेदार जागीच थांबले. राजांची आज्ञा, माझ्या जिवलग मित्राला पालखीतून घेऊन या. सुभेदार तान्हाजी पहिल्या आणि अखेरच्या पालखीत बसून येणार याची कल्पना राजगडावर महाराजांना आणि इतर कोणालाही नव्हती. शिवाजीराजांनी पाठवलेल्या पालखीत तान्हाजीचं शव ठेवण्यात आलं. भोई पालखी घेऊन राजगडाच्या पायऱ्या चढू लागले. सूर्याजी शेलारमामा पालखीच्या पुढे चाललेले होते. पाल दरवाजात जिजामाता शिवाजीराजे उभे राहून तान्हाजीच्या पालखीची वाट पाहत होते. सूर्याच्या कोवळ्या सोनेरी किरणात राजगड उजाळून निघालेला होता. पाल दरवाजातही लख्ख प्रकाश पडलेला होता. सुभेदार तान्हाजी मालुसरेंची पालखी पाल दरवाजात येऊन थांबली. मात्र कुणीही काहीही बोलत नव्हतं. सूर्याजी शेलारमामा शांत उभे होते. शिवाजीराजे शिष्टाचार सोडून झपाझप पावलं टाकत पालखीच्या जवळ आले. पालखीत तान्हाजी निश्चित पडलेला होता. सर्व शरीर रक्तानं माखलेलं होतं. महाराजांनी तान्हाजीच्या शवावरचं कापड दूर केलं आणि तान्हाजीचं शव पाहून महाराजांनी हंबरडाच फोडला. महाराज तान्हाजीच्या शवावर अश्रू ढाळत म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. जिजामाता, सोयराबाई, पुतळाबाई सगळा राजपरिवार अश्रू ढाळायला लागला. स्वतःला तीव्र दुःखातून सावरत शिवाजीराजे पुढे आले. तान्हाजीच्या पालखीला त्यांनी खांदा दिला. पालखी पद्मावती माचीवरील राजसदरेत आली. तान्हाजीला मोठं बक्षीस देण्याचा बेत महाराजांनी केला होता. आपल्या जिवलग मित्राची ही शेवटची भेट असेल, त्याला आपण अखेरचं बक्षीस देणार आहोत हा विचारही शिवाजी राजांच्या मनात आलेला नव्हता. आपल्या गळ्यातली कवड्यांची माळ शिवाजी राजांनी काढली. ती राजमाळ हाती घेतली आणि तान्हाजीच्या स्मृतीला अर्पण केली. तान्हाजीचं दर्शन घेऊन महाराज म्हणाले, आऊसाहेब, तुमचा लाडका तान्हा स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्हाला सोडून गेला. माझा उजवा हात गेला, स्वराज्याचा सुभेदार गेला. त्याची आठवण या राष्ट्राला पिढ्यानपिढ्या राहावी ह्यासाठी कोंढाण्याचं नाव आजपासून सिंहगड असं राहणार. महाराज शांत होत पुढे म्हणाले, नरसिंहासारखं झुंज देत बलिदान देणारा माझा ताना नरवीर झाला, शूर सिंह झाला. राष्ट्राचं स्वातंत्र्य माझ्या तान्हाजीच्या महापराक्रमानं जगाच्या पाठीवर सदैव झळकत राहणार. रायबाला जवळ घेत शिवाजीराजे सदरेतून खाली उतरले. शंभूराजे त्यांच्या मागोमाग आले.
उजवा हात रायबाच्या खांद्यावर आणि डावा हात शंभूराजांच्या खांद्यावर ठेवत शिवाजी राजे मंद पावलानं पालखीजवळ आले. तान्हाजीच्या शवाकडे बघत महाराज म्हणाले, सुभेदार, सुभेदार रायबा माझ्या लेकराप्रमाणे, त्याची चिंता आम्ही करू. शंभू बाळाप्रमाणे त्याची काळजी घेऊ. शिवाजी राजे हळुवारपणे बोलत होते, मात्र त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा एकसारख्या वाहत होत्या. प्रसंगी कठोर बनणारे शिवाजी राजे एवढे दुःखी झालेले जिजामातांनी किंवा राजपरिवारातल्या कुणीही आधी पाहिले नव्हते. थोरल्या महाराणी सईबाई मृत्यू पावल्या त्यावेळी दुःख सावरून महाराज प्रतापगडाच्या मोहिमेवर गेले. वडील शहाजी राजे यांचं निधन झालं त्यावेळी महाराजांनी राजगडावर त्यांचं श्राद्ध घातलं. सुभेदार तान्हाजीच्या मृत्यूच्या वेदनांनी शिवाजी राजांचे करुणेनं भरलेले डोळे ढसढसून अश्रू ढाळत होते. महाराजांना अतीव दुःख झालेलं होतं. जिजामाता शिवाजीराजांना सावरत म्हणाल्या, शिवबा, शत्रूच्या कब्जात अडकलेला कोंढाणा तानाजीने घेतला. त्यानं आपला शब्द खरा केला. त्याच्या लेकराला आता मोठं कर. शिवाजी राजांनी दुःखाला दूर सारलं. त्या दुःखातून स्वतःला सावरलं. तान्हाजीचं शव पुन्हा पालखीत ठेवलं गेलं. पालखी राजगडावरनं खाली उतरली. रायबा, सूर्याजी, शेलार मामा, येसाजी, मावळे सर्वांना सोबत घेऊन महाराज पालखीसोबत चालत निघाले. महाराज घोड्यावर स्वार झाले नाहीत, ते पालखीसोबत पायी चालत होते. भुंतोडे खिंडीनं शेनवड बाळवड मार्गे केळद खिंडीतून पालखी कर्णवडीत उतरली. रानवडी मार्गे उमरठला पालखी आली. तोपर्यंत उमरठला आसपासच्या खेड्यापाड्यात तान्हाजींच्या मृत्यूची खबर पोहोचलेली होती. पालखीतून आणलेलं तान्हाजींचं शव पाहताच पत्नी सावित्रीने जोरजोरात हंबरडा फोडला. आई पार्वतीबाई अश्रू ढाळायला लागली. तान्हाजीची लहानगी मुलगी उमा, सूर्याजीची पत्नी, सगळा मालुसरे शेलार परिवार दुःखसागरात बुडालेला होता. एकुलत्या एका मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंढाण्याच्या लग्नाला गेलेल्या तान्हाजीच्या शवावर सावित्री डोकं ठेवून जोर जोरात हंबरडे फोडत होती. कोणालाही दुःख आवरता येत नव्हतं. दिवस मावळतीला शंभू महादेवाच्या माळावर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही उमरठकरांनी हे बलिदान व्यर्थ जाऊ दिलेलं नाही. राजीपच्या माध्यमातून शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यात शाळेच्या मुलांचा सहभाग असतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळेच उमरठच्या पंचक्रोशीतल्या मुलांना हा इतिहास ज्ञात होईल, यात शंका नाही. श्रद्धांजली. सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात हर हर महादेव जयघोष घुमत होता. गड जिंकल्याचा पुरावा पेटलेला वणवा देत होता. पूर्व क्षितिजावर अलगद लाल रंग उधळला होता. उत्सव कोंढाणा जिंकल्याचा निसर्ग साजरा करत होता. पण सह्याद्रीचा कडा मात्र उभा थरथरत होता. तान्हाजीच्या बलिदानाने तो क्षणभर स्तंभित झालेला होता. त्या अफाट शौर्याला अखेरचा सलाम तो करत होता. निश्चल उभा राहत श्रद्धांजली तो वाहत होता. निश्चल उभा राहत श्रद्धांजली तो वाहत होता. असे शब्द सहज निघतात लेखणीतून त्या अचाट पराक्रमासाठी आणि बलिदानासाठी. याच सिंहगडावर हा सगळा इतिहास घडलाय. त्यानंतर रायबाचं लग्न महाराजांनी लावून दिलं ना? हो दिव्यानीताई,
भाऊ, आजही या मातीला त्या शौर्याचा गंध जाणवतोय. वाराही शौर्याचे पोवाडे गातोय, असाच भास होतोय जणू. भास नाही ताई, हे सत्य आहे. म्हणूनच तर 350 वर्षांनंतर सिंहगडावर देहसमाधी सापडली. खरं आहे भाऊ. काका, पुढचा इतिहास. रायबाचं लग्न. रायबाचं लग्न बाजूला ठेवून तान्हाजी मालुसरे कोंढाण्याच्या मोहिमेत गेले होते. लग्न अवघ्या काही दिवसांवर आलं होतं. मात्र लग्न बाजूला ठेवून ते मोहिमेवर गेले. तान्हाजी मालुसरेंनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. उमरड गावी मालुसरे वाड्यात फाल्गुन महिन्यात दुःखाच्या सावटाखाली रायबाचं लग्न पार पडलं. शिवाजीराजे जिजामाता आवर्जून लग्नाला हजर होते. माझ्या लेकाला सुनेला शिवाजीराजांकडनं मोठं बक्षीस मिळणार म्हणून सुमेदार तानाजी रायबाला सोबत घेऊन राजगडावर शिवाजीराजांना लग्नाचं आवतान देण्यासाठी गेले होते. तो प्रसंग शिवाजीराजांच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हता. तान्हाजीच्या पार्थिवावर महाराजांनी अर्पण केलेली कवड्याची राजमाळ नवरदेव रायबानं आपल्या गळ्यात घातलेली होती. मंगलाष्टक झाली आणि नवरा नवरी शिवाजी राजांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकले. रायबा आणि जनाईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. शिवाजी राजांच्या चरणांना त्यांनी अश्रूंनी जलाभिषेकच घातला. सोन्याचं कडं शिवाजी राजांनी रायबाच्या हातात घातलं. जनाईला सुवर्ण मोत्याचा हार दिला. शिवाजी राजे म्हणाले, रायबा, तुझ्या गळ्यातली कवड्याची राजमाळ ही सुभेदार तान्हाजींची आठवण आहे. तिच्यात स्वराज्याचा विजय आहे. ती अजिंक्य आहे. आई जगदंबा भवानी मातेचं लेणं आहे. मोठा वीर हो. आता यानंतरचा इतिहास उद्या पारगडला जाताना सांगीन बरं का. आपण सगळे आमच्या निगडी इथे जाऊ, जेवण करू, आराम करू. उद्या सकाळी पारगडला जाऊ. आजचा दिवस खरंच सार्थकी लागला. इतिहासाला उजाळा मिळाला भाऊ तुमच्यामुळे. नाही होताही. तुम्हाला, तुमच्या मुलांनाही आत्मीयता आहेच की इतिहासाविषयी, आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. उद्या सकाळी लवकर निघूयात. हो भाऊ, असं म्हणत सगळे निद्राधीन झाले. सकाळी लवकर उठून ते सगळे पारगडकडे निघाले आणि नलावडे सर पुन्हा इतिहासात गुंतून गेले. श्रोते हो, हा होता आजचा भाग डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे लिखित रायबा या कादंबरीचा. हा भाग इथे संपला. पुढचा भाग आहे 10वा भाग. तो उद्या ऐकूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.